शुभू श्रावणी या मालिकेमध्ये आता प्रेक्षकांना मोठा आणि ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत शुभू आणि श्रावणी यांच्यातील मैत्री, भांडणं आणि एकमेकांबद्दलची काळजी पाहायला मिळत होती. मात्र आता या मालिकेत त्यांच्या नात्याला प्रेमाचं खरं वळण मिळणार आहे. नुकताच समोर आलेल्या नवीन प्रोमोने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवली आहे. या प्रोमोमध्ये श्रावणीचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडणार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. घरात आनंदाचं वातावरण असतं आणि श्रावणीचे बाबा देखील मुलीच्या लग्नामुळे खूप आनंदात दिसत असतात. सगळीकडे लग्नाची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे शुभू मात्र खूप घाईत नाडी चालवत श्रावणीचं लग्न थांबवण्यासाठी निघालेला असतो. श्रावणीचं लग्न होऊ नये यासाठी तो जीव तोडून प्रयत्न करत असतो. मात्र याच दरम्यान एक मोठी दुर्घटना घडते. भरधाव वेगात येणाऱ्या गाडीची जोरदार धडक शुभूला बसते आणि त्याचा भीषण अपघात होतो. तो रस्त्यावर फेकला जातो आणि त्याच्या चेहऱ्यावरही गंभीर जखमा होतात. पण एवढं सगळं होऊनही शुभू हार मानत नाही. जखमी अवस्थेतच तो पुन्हा उठतो आणि थेट श्रावणीच्या लग्नमंडपात पोहोचतो. मंडपात पोहोचताच शुभू सगळ्यांसमोर हे लग्न होऊ शकत नाही असं सांगतो. त्याच्या या बोलण्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. त्यानंतर तो श्रावणीच्या बाबांसमोर एक मोठं सत्य सांगतो. शुभू असं म्हणतो की श्रावणी आणि माझं आधीच लग्न झालं आहे. हे ऐकताच मंडपात एकच खळबळ उडते. एवढंच नाही तर तो लग्न झाल्याचा एक कागदही सगळ्यांसमोर दाखवतो. शुभूचं हे बोलणं ऐकून श्रावणीचे बाबा संतापतात. त्यांना श्रावणीने आपल्याशी विश्वासघात केल्यासारखं वाटतं. रागाच्या भरात ते श्रावणीला घराबाहेर जाण्यास सांगतात. इतकंच नाही तर ते तिला म्हणतात की शेवटी तू तुझ्या आईसारखंच वागलीस. निघून जा या घरातून. वडिलांचे हे शब्द ऐकून श्रावणी पूर्णपणे हादरून जाते. यानंतर शुभू श्रावणीला घेऊन तिथून निघून जातो. मात्र श्रावणीला अजूनही शुभूने असं खोटं का सांगितलं हा प्रश्न सतावत असतो. ती त्याला विचारते की तू खोटं बोलून असं का केलंस. त्यावर शुभू भावनिक होत म्हणतो की तुझ्या भल्यासाठी मी काहीही करू शकतो. शुभूच्या या बोलण्यामुळे आता त्याच्या मनात श्रावणीबद्दल किती प्रेम आहे हे स्पष्ट होताना दिसत आहे. या प्रोमोमुळे आता मालिकेबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. शुभूने खरंच खोटं बोललं आहे का की त्यांच्या नात्यामागे अजून काही मोठं सत्य दडलं आहे. श्रावणीचे बाबा पुन्हा तिचा स्वीकार करतील का आणि शुभू श्रावणीची प्रेम कहाणी पुढे कोणतं वळण घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. येणाऱ्या भागांमध्ये मालिकेत अनेक भावनिक आणि धक्कादायक घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.